नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने वांग्याची रस्सा भाजी कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। वांग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 5 वांगे घेतलेले आहेत बघा, एकदम कोवळी वांगे घेतलेले आहेत। अशी जांभळट थोडी हिरवट रंगाची वांगी घेतलेली आहेत अशी। आता ही आपण वांगी कट करून घेऊया। मी वांगे असं थोडंसं देठ काढून घ्यायचं आहे, देठ पूर्णपणे कट करायचं नाही। असा मी हुबा कापून घेणार आहे। बघा अशा 4 भाग झाले पाहिजे असे कापून घेणार आहे मी। असं 4 भाग झाले कापून घेतलं आहे। आता ही वांगे आपण कापल्यानंतर लगेच पाण्यात टाकायचे आहेत, नाहीतर अशीच वांगी ठेवली तर ती काळी पडतात बघा, त्याच्यामुळे लगेच पाण्यात टाकायचं आहे। पाण्यात टाकून मी इथं पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकणार आहे, म्हणजे वांगी काळी पडत नाहीत बघा। मीठ टाकल्यामुळे वांगी काळी पडत नाहीत। अशा प्रकारे आपण सर्व वांगी चिरून घेऊया। हे बघा किडका आहे का कसं बघायचं आहे, 4 भाग करून आणि लगेच कापल्यानंतर आपण पाण्यात टाकायचं आहे। अशा प्रकारे मी सर्व वांगी चिरून घेतलेली आहेत आणि मी चिरून लगेच वांगी पाण्यामध्ये टाकलेले आहेत बघा, जेणेकरून काळी पडत नाहीत वांगी। आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले, मीठ टाकल्यामुळे पाण्यात वांगी काळी पडत नाहीत। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। वांग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी मी इथे लागणारं साहित्य घेतलेलं आहे बघा, आलं लसूण आणि खोबरं आणि कोथिंबीर याचं थोडंसं हिरवं वाटण करून घेतलं आहे बघा हे। आणि एक छोटासा टोमॅटो बारीक करून घेतला आहे, ग्रेव्ही करून घेतली त्याची। आणि इथं 1 चमचा मोठा काळा मसाला घेतलेला आहे आणि 3 ते 4 चमचे मोठं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, थोडासा गरम मसाला घेतला आहे। मी इथं काळ्या मसाल्याचे वांग्याची रस्सा भाजी करून दाखवणार आहे। वांग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी मी इथं एक कढई घेतली आहे आणि कढई चांगली गरम झाली आहे आपली। कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे। तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। तेल आपलं चांगलं गरम झालं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा मोहरी। मोहरी चांगली तडतडली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया जिरं। जिरं पण छान आपलं तडतडलं आहे। आपला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि आपण ह्याच्यामध्ये टाकूया हिरवं वाटण केलेलं। हे आलं लसूण आणि कोथिंबीर खोबरं याचं वाटण केलेलं आहे। याला चांगलं आपण 2 मिनिट परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। वाटण भाजत असताना आपला गॅस कमीच ठेवायचा आहे। वाटण आपलं चांगलं 2 मिनिट भाजलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडासा गरम मसाला, मिक्स करून घेऊया। एक 10-15 सेकंद आपण मसाला परतून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपण लगेच टोमॅटो। टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण 2 मिनिट टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। बघा आपला टोमॅटो पण छान भाजला आहे, छान तेल सुटलं आहे। टोमॅटोचा कच्चेपणा पण निघून जाईपर्यंत आपण टोमॅटो 2 मिनिट चांगला परतला आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा मोठा भरून मी काळा मसाला। मी फक्त इथं वांग्याची रस्सा भाजी काळा मसाला वापरून करणार आहे। आता तेलामध्ये चांगला मसाला परतून घ्यायचा आहे। मसाला परतत असताना आपण आपला गॅस कमीच ठेवायचा आहे, नाहीतर मसाले जळतात बघा। मसाला आपला छान परतला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया वांगी। 1 मिनिटभर आपण तेलामध्ये अशी परतून घ्यायची आहेत मसाल्यामध्ये। जास्त वेळ पण परतायची नाहीत, फक्त 1 मिनिटभर परतायचे आहेत। जास्त वेळ वांगी तेलामध्ये परतली तर वांगी काळपट पडतात बघा। वांगी छान आपली तेलामध्ये परतलेली आहेत आणि आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी। पाणी गरमच करून टाकायचं आहे, थंड पाणी टाकल्यामुळे भाजीची चव छान येत नाही। गरम पाणी करून टाकल्यामुळे थोडंसं कोमट गरम पाणी करून टाकायचं, याच्यामुळे भाजीला छान चव येते। बघा आपल्याला जेवढा रस्सा वाढवायचा आहे तेवढा आपण पाणी ओतून घ्यायचं आहे। मला बास झाला एवढाच रस्सा। आणखीन आपल्याला बघा वाटण टाकल्यामुळे आपली भाजी किती थोडीशी दाटसर झालेली आहे। अजून आपल्याला याच्यामध्ये
शेंगाचं कूट पण नाही टाकलेलं आपण. आता ह्याला एक उकळी आल्यानंतर आपण शेंगाचं कूट टाकायचं आहे. 2 ते 3 मिनिट मध्यम गॅसवर आपण ह्याला उकळी काढून घ्यायची आहे. मध्ये घालूया चवीनुसार मीठ. मीठ घातलंय आपण ह्याला सगळं एकदा मिक्स करून घेऊया. खळखळून उकळी काढून घेऊया. बघा आपल्या वांग्याच्या भाजीला छान खळखळून उकळी आली आहे. आता वांगे आपण हे का दुसऱ्या बाजूने पलटी मारून घेऊया. एकदा हलवून घेऊया म्हणजे दोन्ही बाजूनी वांगी शिजली जातील. आणखीन आपण ह्याच्यामध्ये शेंगाचं कूट टाकलं नाही. आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया आपण शेंगाचं कूट. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं घट्ट पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही कूट टाकून घ्यायचं आहे. बघा कूट टाकलं आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया. आणखीन 1-2 मिनिट आपण याला बारीक गॅसवर चांगली उकळी काढून घ्यायची आहे. बघा कूट टाकल्यावर पण आपल्या रश्श्याला छान उकळी आलेली आहे. वांगा आपला आता शिजलेला आहे. किती छान तर्रीसुद्धा आलेली आहे बघा आपल्या वांग्याच्या रस्सा भाजीवर. खूप छान लागते या पद्धतीने भाजी केल्यावर वांग्याची. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. बघा आता आपण वांगं शिजलंय का हे चेक करूया. एकदम खूप शिजवून गाळ पण वांगं केलेलं छान चव नाही लागत. त्याच्यामुळे बघा वांगं शिजलेलं आहे. 60 ते 70% वांगं शिजलेलं आहे चांगलं. आणखीन 1 मिनिट आपण याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. बघा छान आपली वांगी शिजलेली आहेत. आपली वांग्याची रस्सा भाजी तयार झाली. आता आपण ह्याच्यावर टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस आपला बंद करून द्यायचा आहे. की तुम्ही ह्या पद्धतीने वांग्याची रस्सा भाजी करून बघा. कशी वाटली आमचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा.